आज मी अचानक पुण्याला कशासाठी चाललो असेल चला तर सगळं सांगतो। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आज मला जायचं होतं पुण्याला, म्हणून म्हणलं चला आता मारुती रायाचं दर्शन घेऊन येऊया। म्हणजे कसं प्रवास कसं एकदम सुखानं होतंय। मग काय आलो आपल्या परम मित्राबरोबर मारुती रायाचं दर्शन घ्यायला। असं मस्तपैकी मारुती रायाचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर ही मारुती स्तोत्र वाचलं। स्तोत्र वाचून आम्ही महादेवाच्या मंदिराकडे आलो। ही महादेवाचं मंदिर लय जुनं आहे आणि त्याची साक्ष ह्या दगडावर कोरलेल्या आकृत्या आहेत। महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो घरी जायला। सगळं आवरूस्तोवर मला झाला उशीर। मग मी अतुल भाऊला म्हणलं चल बाबा मला स्टेशनला सोडून ये। अतुल भाऊनं टाकला घेर आणि निघालो स्टेशनला। स्टेशनला आले असं पद्धतशीर तिकीट काढून घेतलं, कारण पुढे जाऊन आपल्याला काय त्रास होऊ नये। अहो टीसीचा हो। स्टेशनवर ही बोर्ड बघायला भेटला, त्याच्यावर सगळ्या गावाची नावं लिहिली होती बघा। असं थोड्या वेळ स्टेशनवर बसल्यावर अतुल भाऊला लागली भूक। मग म्हणला मी जातो आता घरी, तुझा आपलं तोंड वर करून पुण्याला। हाय का आता मी जाऊ का नको? अवघड आहे बाबा सगळं। असं थोड्या वेळ वाट बघितल्यावर आगमन झालं आपल्या गरिबांच्या आवडती पॅसेंजरचं। मग काय बसलो पॅसेंजर मध्ये आणि मग चालू झाली जायला। तर मंडळी खास पुण्याला आपण ह्यासाठी चाललो की कारण मला बघायचं होता राजगड आणि माझी लय दिवसाची इच्छा होती की मी राजगड बघणार। राजगड ही किल्ला नसून ती महाराजांच्या पदचरणांनी पावन झालेली भूमी आहे, म्हणून मी चाललोय। रेल्वेत आल्यानंतर बघतो तर काय सगळी सीटे रिकामीच होती, कुठं तर माणसं बसली होती। आज रेल्वे पण लय जोमात होती बघा, फुल स्पीड मध्ये। अशा फुल स्पीड न गाडी दाखल झाली कुर्डुवाडी मध्ये। असं सगळी स्टेशन घेत गाडी लय टाइम लावली बघा। मग काय हे असलं बघून मी लय बोर व्हायला लागलो। घातला कानात हेडफोन आणि बघत बसलो बाहेरचा नजारा। तसं उन्हाचं एवढं काय चांगलं दिसत नव्हतं, पण अधून मधून असं पाणी आले की लय भारी वाटत होतं बघा। असं वाटत होतं की पाण्यावरनं चाललोय काय। पाणी संपल्यानंतर लगेच डोंगर चालू झाला। याचा टाइमपास करत गाडी दौंड मध्ये दाखल झाली। आता गाडी दौंड मध्ये आले म्हणल्यानंतर इथं काय होणार तुम्हाला माहितच आहे की। चालू झालं मग ए गरम चाय ए बेळे बेळे बेळे। आईला जमतंय की राव मला बी। चालू करावं लागतंय काय की। असं येडचाळ करून मला भूक लागली। गाडीत आपण तसली चपाती बिपाती काहीच खात नाही। हा तसलं हलकं फुलकं काय खायचंच नाही। आपण डायरेक्ट प्रोटीन वालाच खात असतो। पोटाला आदर देऊन हे सीन एन्जॉय करत बसलो आणि जाता जाता दिवस कधी मावळला हे कळलं सुद्धा नाही बघा। संध्याकाळच्या 7 वाजता दाखल झालो लोणी स्टेशनवर रिक्षात बसलो आणि निघालो आपल्या पुढच्या वाटचालीकडे। तर मंडळी ही ब्लॉग इथं संपला। भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी। पण थांबा येणारा राजगडचा ब्लॉग बघायला विसरू नका बरं का। हा चालतंय आता जावा। रामकृष्ण हरी।